गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे ना, जर आपल्याला जीवन सुंदर जगायचं असेल, खऱ्या जीवनामध्ये जर श्रीमंती जर विचारांची आणायची असेल ना, तर मनुष्याला काय करावं लागेल बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, कधी कोणाची जर चूक झाली ना, तर त्याला लगेच माफ करायला शिका। कधी माणुसकी कमी करू नका, कारण चूक आहे ना, या आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पूर्ण पुस्तकच आहे ना। म्हणजे गरज पडली ना, तर ते चुकीचं पण फाडून टाकू शकता, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक अजिबात गमावू नका। म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे ना, त्याच्यातून चुका घडणारच आहेत, पण जर एखाद्याकडून चूक झाली तर त्याच्याशी संबंध तोडून टाकायचे का? कधीच नाही। कारण या जगामध्ये बघा, ही भूमी आहे ना, ही संतांची भूमी आहे, आणि या संतांनी आपल्याला काय शिकवलं बरं? माणसानं विनम्र राहावं, माणसाच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग करावा, पण आपण मात्र करतो का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा। मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक सुखसुद्धा येतात, पण सुख आलं म्हणजे सुखाला कवटाळून बसायचं का? दुःख आलं म्हणजे दुःखाला कवटाळून बसायचं का? कारण सुख आणि दुःख आहेत ना, या नाण्याच्या दोन बाजू आहेत। कधीतरी सुखसुद्धा येणार आहे, कधीतरी दुःखसुद्धा येणार आहे। आता इथे प्रश्न राहिला की जो भक्तिमार्ग करतो त्याला सुखच येतं का बरं? अजिबात नाही। जो भक्तिमार्ग नक्की करावा कशासाठी हे ज्या मनुष्याला कळालं ना, त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। पण आपण आज या निरूपणामध्ये हेच पाहणार आहोत, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते ना, की त्याला पुढे सर्वत्र अंधकार दिसू लागतो। बघा, आपल्या नातेवाईकांशी भांडणं निर्माण होतात, मग नक्की जगावं की मरावं हे त्याला कळत नाही। त्याच्याजवळ दुसरं कोणीही नसतो। म्हणजे कधी कधी आपल्याला दुसऱ्याकडून अपमान सहन करावा लागतो, पण हा मनुष्य चुकतो कुठे बरं? तो अपमानाचा बदला भांडण करून जर घेत असेल ना, तर तो अधोगतीचं कारण आहे। म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी अपमान सहन करावा लागला असेल, कधी घरात, कधी ऑफिसमध्ये, तर कधी समाजात सुद्धा लागला असेल। पण अपमानाची ठिणगी आहे ना, कुठून उडेल सांगता येत नाही। काही लोकांना दुसऱ्यांना कमी लेखण्यामध्ये आनंद मिळतो, पण त्यांचा सामना कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं असतं ना। म्हणून अपमान सहन करायचा की त्यांचं दुःख बाळगायचं, की त्याचा उपयोग स्वतःला मजबूत बनवण्यासाठी करायचा, हे आपल्याच हातामध्ये आहे ना। म्हणजे अनेक लोक काय करतात बरं? अपमानाचा बदला राग मनात धरून बसतात, पण यातून त्यांना काहीच मिळतं का बरं? काहीच नाही ना। उलट आपण कसं वागलं पाहिजे हे कळलं ना, तर अपमान करणाऱ्याला त्याला धडा शिकवता येतो। बघा, आता तुम्हाला प्रश्न निर्माण झालेला असेल की नक्की धडा कसा शिकवता येतो बरं? म्हणजे बदला घ्यायचा, पण तोही असा घ्यायचा ना की समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला हवी। कोणी आपला अपमान केला ना की त्याला प्रत्युत्तर द्यायची घाई करू नका। समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
जेव्हा तुम्ही उपासना करता ना, तेव्हा तुमचं मन आहे ना एकचित्त होऊन जातं. आणि ज्याचं मन एकचित्त होतं ना, तो या रागावर कंट्रोल करू शकतो. रागावर कंट्रोल करणं बघा एवढी मोठी गोष्ट आहे ना, पण त्यासाठी उपासना करायला हवी. ती ब्रह्ममुहूर्तावर करायला हवी. जो मौन बाळगतो ना, तो सर्वात स्ट्रॉंग मनुष्य असतो. म्हणजे चूक तुमची असो किंवा नसो, पण शांत राहायला शिका. परिस्थितीचा विचार करा. अपमान म्हणजे जीवन संपला असं नव्हे, उलट ती नव्या प्रवासाची सुरुवात आहे. म्हणजे आता बघा, आपण या कलियुगामध्ये बघतो भरपूर साधू निर्माण होतात. कधी कधी हे साधू संत आहेत ना, कधी कधी हे महापुरुष आहेत, कधी कधी लोकांना आवडतात सुद्धा, कधी कधी आवडत सुद्धा नाही, कधी कधी जेलमध्ये सुद्धा जातात. पण आपण त्याकडे लक्ष देऊ नका. असे भरपूर साधू आहेत की काही भामटे सुद्धा आहेत. आणि कधी कधी आहे ना चांगला साधूसुद्धा आपल्याला मिळतो. पण आपण काय करतो बरं? बघा, एकाने चूक केली असेल ना तर सगळ्यांना आपण दोषी मानतो. पण तसं करून चालेल का? कधीच चालणार नाही. कारण हे जग आहे ना विश्वासावर चालू आहे. जर विश्वास म्हणजे 100%पैकी 2% लोक विश्वासू जरी आहेत ना, म्हणून हे जग चालू आहे. भले आपण विश्वासू नसू, पण समोरचा कोणीतरी आहे ना, एक अज्ञात शक्ती आहे, ती विश्वास धरून हे जग चाललेलं आहे. म्हणून जर समोरच्याची जरी चुकी झाली ना तरी त्याला माफ करायला शिका. योग्य पद्धतीनं त्याला उत्तर दिलं हवं. म्हणजे तुमची किंमत आपोआप वाढते. प्रत्येक अपमान आहे ना ही एक शिकवण असते. त्यातून आपण मोठं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे समोरच्याला त्याच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे ना, पण आपण त्यासाठी आपल्या स्वभावामध्ये कटुता आणता कामा नये. अपमान सहन करताना संयम आहे ना, हा खूप महत्त्वाचा असतो. चला तर आपण आता पाहूया, हा अपमानाचा बदला घेण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत का? बघा, आत्मसन्मानाला कुठेही धक्का न लावता तुम्हाला आणखी उंच घेऊन जातील. पहिली गोष्ट म्हणजे आपण शांत आणि आनंदी राहायला हवं. जेव्हा कोणी आपला अपमान करतो ना, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते बरं? राग, दुःख आणि येणारे रडू. पण त्याऐवजी शांत राहायला शिकलं पाहिजे. कारण तुम्ही दाखवलेला संयम आहे ना, हा त्यांच्या अपेक्षेपलीकडचा प्रतिसाद असतो. म्हणूनच समोरची व्यक्ती तुम्हाला दुखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण जर तुम्ही हसतमुख राहिलात ना तर त्याचा डाव फसतो. बघा, तुम्ही महाभारत कधी टी व्हीवर पाहिलं आहे का? ती सिरियल कधी पाहिली आहे का? तो पिक्चर कधी पाहिला आहे का? महाभारतामध्ये आहे ना श्रीकृष्ण स्वारी दाखवलेली आहेत. आणि श्रीकृष्ण स्वारींच्या चेहऱ्याकडे तुम्ही कधी पाहिलं आहे का? बघा, किती हसतमुख चेहरा आहे. किती जरी संकट आलं ना तरी चेहऱ्यावरची ती स्माईल कधी कमी झालेली नाही. म्हणजे ही चेहऱ्यावरची स्माईल आहे ना, हे चेहऱ्यावरचं हसू आहे, ते बघा तुमच्या दुश्मनाला बेचिराग करत असतं, त्याचा डाव फसवत असतो. म्हणून शांत आणि आनंदी राहणं आहे ना, हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. म्हणजे तुम्ही मनाने खंबीर असाल तर कोणाच्याही अपमानाने तुम्हाला फरक पडणार नाही. म्हणजे जो अपमान करतो ना, म्हणजे अपमान करणाऱ्याच्या मनामध्ये तुम्हाला कमजोर करण्याची म्हणजे कमजोर बनवण्याची पूर्ण इच्छा असते. पण शांत राहून तुम्हाला त्याला हातबळ करता आलं पाहिजे. अशा वेळी संयम ठेवणं खूप सोपं नसतं. पण ज्याला हे जमतं ना तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. म्हणजे शांत आणि आनंदी राहून तुम्ही तुमचा आत्मसन्मान टिकवू शकता. म्हणजे काय बरं? म्हणजे किती पकडून ठेवता त्या अपमानाला तुम्ही सोडून द्यायला हवं. जर कोणी
तुमचा अपमान केला ना तर तो विषय जिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. म्हणजे अपमान झालेल्या क्षणी तुम्ही चुकीचे असो किंवा बरोबर असो समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळा मौन आहे ना हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुम्ही शांत राहिलात ना आणि समोरच्याची खरंच चूक असेल तर समोरच्याला काही वेळानं तो स्वतः चुकीचा असल्याचं जाणवेल. म्हणजे अपमानाला मनावर घेऊन बसलात ना तर ती जखम खोलवर होत राहते. म्हणून अपमान आहे ना तिथल्या तिथे विसरून जा. तोच विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा पुढे चालत राहणं कधीही चांगलंच आहे ना. जिथे तुमचा आत्मसन्मान आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतलं जातं, तिथेच तुमचं लक्ष असू द्या. म्हणजे थोडक्यात काय बरं, बघा आपल्या जीवनामध्ये 2 मित्र असतात. एक मित्र असतो ना तो आपल्याला कधीच समजून घेत नाही, नुसते आपल्याशी भांडणं करत असतो, पण भांडणं करूनसुद्धा आपल्याशी बोलतो. आणि दुसरा मित्र असतो ना, दुसरा मित्र आपल्याला वेळोवेळी समजून घेतो. मग आपण आहे ना जो भांडण करतो ना त्याच्याशी जास्त जवळीक साधू नका. म्हणजे तात्पुरतं त्याच्याशी बोलणं ठेवा. आणि जो आपल्याला समजून घेतो ना त्याला संपूर्ण गोष्टी सांगत जा, कारण त्याच्याकडून आपल्याला कधी धोका मिळणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे तुमचं ज्या पद्धतीनं लक्ष असेल ना, तुम्ही जर वाईटाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला जगसुद्धा सर्व वाईट दिसेल. पण तुमच्या जीवनामध्ये संतांसारखा एखादा मित्र असेल ना तर त्याला जपून ठेवायला हवं. म्हणजे तुमचा आत्मसन्मान आहे ना चांगल्या प्रकारे समजून घेतलं जाईल. तिथेच तुमचं लक्ष असू द्यावं. काही गोष्टी आहेत ना विसरणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे ना. म्हणजे अपमानाची प्रतिक्रिया देऊन समोरच्याला महत्त्व देऊ नका. तुम्ही दुर्लक्ष कराल तर त्याला तुमच्याबद्दल बोलण्यातही रस राहणार नाही. जीवनामध्ये जबरदस्त काहीतरी करून दाखवा आणि यशस्वी होऊन जा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल पण त्यात उत्तम बना, कारण तुमचं यश आहे ना हेच त्याची सर्वात मोठी हार आहे. म्हणून अपमान करणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठा धक्का आहे ना तुमच्या यशामुळं बसत असतो. त्याला वाटलेलं असतं की मी याचा असा अपमान केला आहे की याला आता तोंड दाखवायला जागा राहिली नाही, तुम्ही आता मागेच राहाल. पण जेव्हा तुम्ही पुढे जाता ना तेव्हा त्याला तुमची खरी किंमत कळते. ज्या गोष्टीसाठी लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्याच गोष्टीमध्ये तुम्ही मोठं यश मिळवलं ना तर ती त्यांना दिलेली जबरदस्त चपराक असते. म्हणजे मेहनतीनं यशस्वी व्हा, मात्र कोणाच्याही अपमानाने विचलित होऊ नका. तुम्ही जसे यशस्वी व्हाल ना तसं तुमच्यावर हसणारे लोक शांत होतील आणि अपमान करणारे नेहमीच तुमच्या पाठीमागे राहतात. आता पुढचा विषय आला तो असा की जर मला यशस्वी व्हायचं असेल तर भक्तिमार्ग गरजेचा आहे का? बघा समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. एखादा विद्यार्थी असतो ना त्या विद्यार्थ्यानं अभ्यासामध्ये लक्ष देणं कधीही चांगलं आहे. भक्तिमार्ग नक्कीच करायला हवा. पण आपल्यापुढे अगोदर आहे ना प्रत्येक आईवडिलांनी मुलांवर संस्कार केले पाहिजेत. ते अभ्यासापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहेत. जर आपला मुलगा किंवा मुलगी संस्कार शून्य असेल ना आणि भरपूर शिक्षण घेतलेलं असेल तर त्या शिक्षणाचा काही फायदा आहे का? ज्या शिक्षणानं माणसाला माणसासारखं जगता येत नसेल, फक्त पैसा कमवता येत असेल, पैसा तुम्ही खाणार आहेत का बरं? नाही ना. आपल्या मुलांना संस्कार करायला हवे, संस्कार द्यायला हवे. जोपर्यंत आपल्या मुलांना आपण संस्कार देत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही कितीही पैशावाले जरी झालात ना तरी तुमच्या पैशाला काहीच किंमत नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी सर्वात आनंदी आणि समाधानी करायची असेल ना तर सर्वात अगोदर संस्कार द्यायला हवे. सुसंस्कृत मनुष्य आहे ना तो जीवनाचं सर्व सुख उपभोगत असतो आणि नुसता पैसा असेल
तर त्याला सर्व सुख उपभोगता येत नाही. म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्यायला हवे. बघा, आपण पाहत होतो अपमानाचा बदला कसा घ्यायचा. म्हणजे अपमान करणारे नेहमीच तुमच्या पाठीमागे राहतात, कारण त्यांना आहे ना लोकांना त्रास द्यायला आवडतं. आणि यशस्वी लोकांकडे पाहायला त्यांच्याकडे कधीच वेळ नसतो. म्हणजे या अशा त्रासदायक लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष द्यायला सुरुवात करा. म्हणजे अपमान करणाऱ्या व्यक्तीला आहे ना तुमचा वेळ आणि ऊर्जा कधीच देऊ नका. त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करायला हवं. तुमच्या जीवनामध्ये अशा लोकांना जागा द्यायची की नाही हे तुम्ही ठरवायला हवं. तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल ना तितकं ते त्रस्त होऊन जातील. आणि अपमान करणाऱ्याला हेच वाटतं की तुम्ही त्यांच्या बोलण्यावर नाराज व्हावं, दुःखी व्हावं. पण जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता ना तेव्हा तो स्वतःचं अस्वस्थ होऊन जातो. म्हणजे समर्थांनी सुंदर जेवलेलं आहे, निंदकाचं घर आपल्या जवळ असावं. का बरं? कारण निंदकाचं घर जवळ असावं असं का म्हटलं असावं? कारण जेव्हा तो निंदा करणारा असतो ना, तो आपल्यावर जेव्हा निंदा करतो तेव्हा आपल्यामध्ये काही कमतरता आहे ना ते आपल्याला शिकायला मिळतं. पण मनुष्य मात्र त्याच्याशी भांडणं करतो. म्हणजे समर्थांनी आपल्याला त्या निंदकाकडून शिकायला सांगितलं, पण आपण तसं केलं का बरं? आपण उलट त्याच्याशी भांडणं केली. मग आपण रसातळाला जाऊच ना. मग आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का? कधीच होणार नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीकडं दुर्लक्ष करणं आहे ना हाच धडा शिकवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. ज्याचं मन स्वच्छ आहे ते दुसऱ्यांच्या बोलण्याचा त्रास करून घेत नाही. अशा लोकांकडे आहे ना लक्ष देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे. म्हणून अशा लोकांपासून लांबच राहा आणि तुमच्या जीवनावर लक्ष केंद्रित करा. पुढे पाहूया, सत्याच्या बाजूने उभे राहा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो धर्माच्या बाजूने उभा राहतो ना त्याने भक्ती नाही केली तरी चालेल, ती आपोआप भक्ती घडून येते. पण जिथे धर्म बुडतो, धर्माला बुडवलं जातं, तिथे तुमच्या जीवनामध्ये किती भक्ती जरी असेल ना तरी त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा. कारण सत्याशी असलेली नाळ आहे ना कधीही कमजोर होत नाही. आणि जर तुमची बाजू खरी असेल तर अपमान करणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वाससुद्धा डळमळीत होतो. त्याला वाटतं की तुम्ही खचून जाल, पण प्रत्यक्षात खचतो कोण बरं? तोच खचतो ना. सत्याची ताकद मोठी असते, ती लवकरच उघड होते. जेव्हा तुम्ही चुकत नाहीत तेव्हा तुम्हाला आहे ना कोणाच्या बोलण्यानं सुद्धा फरक पडत नाही. सत्याला बाहेर यायला वेळ लागतो, पण ते नेहमी जिंकूनच येतं ना. जर तुम्ही खरे आहात तर कोणताही अपमान तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. जर तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही आणि तरी तुम्ही कोणी चुकीचं ठरवलं तरी काळ तुम्हाला योग्य सिद्ध करेल ही नक्कीच खात्री आहे. आणि भगवंतावर तुमचा विश्वास जर असेल ना तर विजयसुद्धा तुमचाच आहे. म्हणजे तोच तुमचा विजयच आहे ना. म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याची लढाई आहे ना फार कठीण असते, पण तो नेहमी उशिरा का होईना पण ती लढाई आहे ना जिंकूनच जातो. म्हणजे अपमान करणाऱ्याच्या डोळ्यामध्ये रोखून बघा, घाबरू नका. कोणी तुमचा अपमान जर केला ना तर त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघा. काहीही बोलू नका, पण नजर मात्र हटवू नका. तुमचं मौन आहे ना, तुमचं मौनही ताकद असायला हवी. म्हणजे जर नजर चुकवली ना तर ती तुमची कमजोरी ठरेल. त्यामुळं भीती न बाळगता समोरच्याच्या डोळ्यामध्ये रोखून बघा. काही लोकांचा अपमान करण्यामागे उद्देश असतो तुम्हाला कमी लेखण्याचा, पण जेव्हा तुम्ही निर्धाराने त्यांच्याकडे पाहता तेव्हा त्यांना घाबरल्यासारखं होतं. म्हणूनच शांत राहून तुम्ही समोरच्याला त्याच्या चुकीबद्दल जाणून करून देऊ शकता. म्हणजे तुमच्या नजरेत असलेला ठामपणा आहे ना हे तुमचं खऱ्या अर्थानं
करारी व्यक्तिमत्व ठरतं. म्हणून अपमान झाल्यास ना खचून जाऊ नका, निर्धाराने उभे राहा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंतावर सोपवून द्या. हे भगवंता, माझ्याकडून तर काही चूक झालेली नाही, समोरचा माझा निरंतर अपमान करतोय. भगवंत आहे ना, योग्य मार्ग तुम्हाला दावेल. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये अशी संकटं येतात ना, जेव्हा दुसरा समोरचा आपला अपमान करायला लागतो, तेव्हा मनुष्य करतो काय बरं? सतत मनात राग निर्माण करतो, बदला घ्यायची भावना निर्माण करतो, द्वेष निर्माण करतो. म्हणजे अशा नकारात्मक भावना आहेत ना, त्या नकारात्मक भावना मनुष्याला अधोगतीकडे नेऊन जातात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या नकारात्मक भावनांपासून तुम्ही दूर राहायला हवं. म्हणजेच राग, बदला किंवा द्वेष आहेत ना, मनामध्ये कधीच बाळगू नका. कारण त्यानं आहे ना, नुकसान फक्त तुमचंच होणार आहे. आणि यामुळं आपण नकारात्मक होत जातो. ज्यांनी तुम्हाला अपमानित केलेलं आहे ना, त्यांच्यासाठी मनात कटुता ठेवल्यानं फक्त तुमच्या मनाला यातना होतील. अपमान करणाऱ्याला हेच हवं असतं ना, की तुम्ही दुःखी व्हावं, पण त्यांच्या सापळ्यामध्ये अजिबात अडकू नका. अशा लोकांकडे आहे ना, तुम्ही दुर्लक्ष करायला हवे. स्वतःवर, स्वतःच्या आनंदावर लक्ष केंद्रित करायला हवं. तुमच्या मनात जर शांतता असेल ना, तर कोणीही तुम्हाला विचलित करू शकत नाही. पण समर्थांनी काय सांगितलं आहे बरं? पण आपल्या मनामध्ये शांतता कधी राहील बरं? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये असू, तेव्हाच आपलं मन शांत राहील ना. कारण या मनावर काबू, या मनावर ताबा मिळवता कोणाला आलेला आहे का? कधीच नाही. या जगामध्ये अशी कोणतीच शक्ती नाही की ज्यामुळे या मनावर ताबा मिळवू शकतो. पण हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, फक्त एकच मार्ग आहे. जर तुम्ही निरंतर भगवंताचं नामस्मरण केलं तर या मनावर ताबा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भगवंताचं नामस्मरण म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्तावर उपासना करणं, हिचं भगवंताचं नामस्मरण आहे ना. जर तुमच्या जीवनामध्ये निरंतर होत गेलं तर बघा, तुमचं मनसुद्धा शांत होईल. म्हणजे कधी विचलित होणार नाही. म्हणजेच काही लोक आहेत ना, फक्त दुसऱ्याला दुखवण्यासाठी जगतात. पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही शांत राहा आणि आनंदित जर राहिलात ना, तर त्यांचा प्रयत्न अपयशी ठरेल. स्वतःकडे लक्ष केंद्रित करा, स्वतःची काळजी घ्या. म्हणजेच अपमानाचा बदला घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःला सुधारणं, यशस्वी होणं आणि स्वतःची मन शांती टिकवणं. म्हणजे संयम, शांतता आणि आत्मसन्मान आहे ना, हीच तुमची खरी ताकद आहे. अपमान करणाऱ्या लोकांना आहे ना, दुर्लक्षित करायला हवं आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. तुमचा खरा सन्मान आहे ना, तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या कृतीमध्ये आहे. म्हणजे आत्मसन्मान जपणं म्हणजे स्वतःला कमकुवत न बनवता ठामपणे उभे राहणं. म्हणजे अपमानाला उत्तर देण्यापेक्षा त्याला मागे सोडून पुढे जाणं कधीही चांगलंच आहे ना. तुम्ही शांत, सकारात्मक आणि यशस्वी राहिलात ना, तर जग तुम्हाला अधिक आदर देईल. तुमच्या वागण्यानं लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. कारण जग अशा लोकांना विसरत नाही जे अपमानाला सामोरे जाऊन यशस्वी झाले. त्यामुळे शांत राहा, प्रगती करा आणि कोणाच्याही नकारात्मक बोलण्यानं अजिबात खचून जाऊ नका. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा तुम्ही मोठे होऊ लागता ना, तुमच्याकडे सर्व सुख सोयी, धनसंपत्ती येते ना, तर विरोधक आपोआप निर्माण होत असतात. ते काही नवीन आहे का? पण त्यांच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. कारण आपल्याला फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते मन शुद्ध करतं, मन पवित्र करतं. आणि जोपर्यंत आपलं मन पवित्र होत नाही, शुद्ध होत नाही,
एकचित्त होत नाही ना तोपर्यंत आपण व्यवस्थित निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. म्हणून आपलं मन समाधानी बनवायचं असेल ना तर अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. हा अपमानाचा बदला आहे ना. जर तुम्ही अपमानाने घ्यायला गेलात तर तुम्ही अधोगतीला प्राप्त व्हाल, आणि अधोगतीला प्राप्त झालं ना तर मग आपल्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? अजिबात नाही ना. समर्थांनी ज्या प्रकारे आयुष्य जगलं बघा, त्याप्रमाणे आपलं एवढं खडतड आयुष्य नाही आहे. आपलं एवढं सुंदर आयुष्य आहे. ते सुंदर आयुष्य जगून पहा. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, तुमचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.